नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कांबळे, ITS श्रीवर्धन 4 मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयामधील नेक्स्ट चॅप्टर IT लिटरसी. IT लिटरसी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान साक्षरता. सगळ्यांचे DVT ई-लर्निंग या चॅनलवरती सगळ्यांचे स्वागत आहे. तर IT literacy, this chapter will contain 9 marks allotted for the chapter. In this chapter, we will learn about basics of computer operating system, word processing and worksheets, as well as computer networking and internet. So boys, let's start the chapter. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आताचे जे युग आहे ते माहिती तंत्रज्ञान याचं युग म्हटलं जातं. तर आजच्या धड्यामध्ये किंवा आजच्या चॅप्टरमध्ये ज्याचं नाव आहे माहिती तंत्रज्ञान साक्षरता, याच्यामध्ये आपण संगणकाची मूलतत्वे म्हणजे बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर, विंडोज, MS ऑफिस आणि कॉम्प्युटर नेटवर्किंग अँड इंटरनेट याबाबत चर्चा करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, माहिती तंत्रज्ञानाच्या या काळामध्ये आपल्याला कॉम्प्युटरचा किंवा संगणकाचा वापर येणे अत्यंत आवश्यक आहे. एम्प्लॉयबिलिटी स्किल या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये आपल्याला सर्व परीक्षा या भविष्यकाळामध्ये ऑनलाईनच होणार आहेत. सर्व गव्हर्नमेंट सरकारी जॉबकरिता महाराष्ट्र शासनाची कॉम्प्युटरची परीक्षा, संगणकाची परीक्षा MSCIT पास होणं अत्यंत गरजेचं असते. तर आपण बघूया की आताचे जे काळातील माहिती तंत्रज्ञान हे जे आहे ते गतकाळातल्या पेक्षा कसं वेगळं आहे ते समजून घेऊया आणि त्याचा माहिती तंत्रज्ञानामुळे समाजाला काय परिणाम केले का, काय फरक झालेला आहे का ते पण जाणून घेऊया. मित्रांनो, ज्या सर्व साधनांमुळे माहितीचे वहन होते, माहितीवर प्रक्रिया होते, त्या एकूण तंत्राच्या ज्ञानाला माहिती तंत्रज्ञान म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय? कॉम्प्युटर येणे, संगणक येणे. तर माहिती तंत्रज्ञान म्हणजे निव्वळ संगणक नव्हे. मोबाईल फोन, टेलिफोन, रेडिओ, टेलिव्हिजन, बँका, ATM, इंटरनेट हे सर्व माहिती तंत्रज्ञानाचे
अविभाज्य घटक आहेत. ज्या काळी माहिती तंत्रज्ञानाची सर्व आधुनिक साधने निर्माण झाली नव्हती, तेव्हाही माहितीचे वहन होतच होते, मात्र ते अत्यंत कमी प्रमाणात आणि तेही अतिशय मंद गतीने होत होते. आपल्या सर्वांना माहिती आहे, कबुतराला चिठ्ठी बांधून, घोडेस्वाराला खलिता देऊन माहिती संदेशाचे वहन होत होते. कालांतराने 19व्या शतकात तारतंत्राचा वापर होऊन माहिती एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवली गेली. त्यानंतर 1876 रोजी टेलिफोनचा अमेरिकेत जन्म झाला. या माहितीच्या क्षेत्रातील अत्यंत क्रांतिकारक शोध ठरला होता तो. कारण त्यामुळे संदेशाचे वहन दोन्ही बाजूनी म्हणजे बोथ साइड, टू वे आणि अतिशय शीघ्रगतीने होऊ लागले होते. त्यानंतर रेडिओ, टेलिव्हिजनचा प्रसार झाला. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात संगणकाने क्रांती केली. माहिती तंत्रज्ञान म्हणजे संगणक असे जरी म्हटले जाऊ लागले होते. आजच्या काळात मोबाईल फोन आणि इंटरनेट हे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मुख्य पुरवणीचे साधने मानले जातात. आणि सध्याचे जे आपले सर्व लेक्चर्स आहेत हे ऑनलाईनच्या माध्यमातून म्हणजेच मोबाईल्स आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून, वेबिनारच्या माध्यमातून घेतले जात आहेत. करोडो शब्दांची प्रचंड माहिती इंटरनेटच्या वापराने व्यक्तीच्या घरातल्या टेबलावर निव्वळ एका क्लिकच्या सहाय्याने उपलब्ध होऊ लागली आहे. आता माहिती तंत्रज्ञानाचे समाजावर काय परिणाम झाले, तर काही सकारात्मक परिणाम झाले तर काही नकारात्मक परिणाम झाले आहेत. आता सकारात्मक परिणाम कोणते झाले, तर माहिती संदेशाचे अत्यंत वेगवान वहन होत होते आणि दोन्ही बाजूने होत होते. बँकिंग, रेल्वे, मालाचे वहन इत्यादी गोष्टी अत्यंत कार्यक्षम झाल्या आहेत. देश विदेशात मैत्री, व्यवसाय, शिक्षण या सर्व गोष्टींचा सहजपणे प्रसार होऊ लागला. शास्त्रीय संशोधन, शिक्षण, सैनिकी उपक्रम इत्यादीमध्ये नवे शोध लागू लागले. असे अनेक सकारात्मक परिणाम आपल्याला दिसू पण लागलेले आहेत आणि आपण त्याचा भाग पण झालेलो आहे. पण माहिती तंत्रज्ञानाच्या ह्या सकारात्मक प्रगतीसोबतच काही नकारात्मक परिणामसुद्धा जाणवू लागले आहेत. जसे की लोकांचे संभाषण कमी होऊन मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. संगणकाच्या अतिवापरामुळे पाठदुखी, डोळ्यांवर विपरीत परिणाम, मानेचे दुखणे इत्यादी व्याधी वाढत आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे कर्करोगाचा धोका वाढला आहे. इंटरनेटच्या अयोग्य वापरामुळे तरुण पिढीची मानसिकता बिघडून सर्व प्रकारची गुन्हेगारी वाढत चालली आहे. Friends, now we will discuss about what is computer, what are its characteristics, and what are the three main operations performed by a computer. याचाच अर्थ संगणक म्हणजे काय,
त्याची वैशिष्ट्ये कोणती असतात आणि संगणकात मुख्य कोणत्या 3 क्रिया होतात, याबाबतीत आपल्याला नेहमीच प्रश्न पडत असतो. तर आज ते समजून घेऊया. तर संगणक म्हणजे काय? तर यांत्रिक मेंदू असणारे, विजेवर चालणारी, मानवनिर्मित गणक किंवा गणन यंत्र म्हणजे संगणक. रूढ अर्थाने गणन करण्याव्यतिरिक्त आधुनिक संगणक कितीतरी अधिक कामे करू शकतात. संगणक माणसाच्या मेंदूची मदत न घेता त्याला नेमून दिलेली कामे अचूक, त्वरित आणि एकाग्रतेने पूर्ण करू शकतो. उदाहरणार्थ, योग्य त्या प्रक्रियांमधून अचूक निर्णय घेणे, तर्कशुद्ध मांडणीची प्रक्रिया करणे, गणिती आकडेमोडी करणे इत्यादी. आपण जो संगणक वापरतो त्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात किंवा आहेत. पहिलं म्हणजे त्याची गती, दुसरी त्याची स्मरणशक्ती, तिसरी त्याची अचूकता, चौथी एकाग्रता, पाचवी अष्टपैलूपणा आणि सहावा स्वयंचलितपणा. तर गती, संगणकाची आकडेमोड आणि प्रक्रिया करण्याचा वेग अतिप्रचंड आहे. आधुनिक संगणक 3 कोटी आकडेमोडींची गणिते एका मिनिटात करू शकतो. त्याची स्मरणशक्ती, संगणकाची स्मरणशक्तीसुद्धा अतिप्रचंड आहे. मानवी मेंदूच्या कितीतरी पट जास्त माहिती, योजना, आकडेवारी संगणक साठवून ठेवू शकतो. त्याची अचूकता, कोट्यावधी कामे, आकडेमोडी संगणकाद्वारे 100% अचूक होतात. चूक होतच नाही. झालीच तर ती माहिती भरण्यात मानवाने केलेल्या चुकीमुळेच होते. एकाग्रता, थकणे, कंटाळणे इत्यादी मानवीय दोष संगणकात नसतात. संगणकावर बाह्य परिस्थितीचा कोणताही परिणाम न होता ते सतत कामे करतात. अष्टपैलूपणा, गणिती क्रिया, तुलना करणे, माहिती साठवणे, पर्याय निवडणे इत्यादी अनेक गोष्टी संगणक पूर्ण करणारच. त्याचा स्वयंचलितपणा, एकदा का आज्ञावली दिली की संगणक सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण करतातच. हे होते संगणकाची वैशिष्ट्ये. संगणकात होणाऱ्या 3 मुख्य क्रिया कोणत्या? तर सर्वात पहिले म्हणजे इनपुट, दुसरी प्रोसेसिंग आणि तिसरी आउटपुट. इनपुट म्हणजे बाहेरून विविध माहिती, आज्ञावली साठवून घेणे. प्रोसेसिंग, साठविलेल्या माहितीवर दिलेल्या सूचनांचा प्रक्रिया करणे. 3. आउटपुट, प्रक्रिया केलेली माहिती हव्या त्या पद्धतीने संगणकावर वापरण्यास देणे. बऱ्याच वेळा आपल्याला पीसी म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर अशा प्रकारचे शब्द कानावरती पडत असतात. कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळ्या मशीन्स आपल्याला दिसत असतात. काहींना डेस्कटॉप, काहींना पोर्टेबल कॉम्प्युटर्स, काहींना लॅपटॉप, काहींना नोटबुक्स, काहींना पामटॉप कॉम्प्युटर्स म्हणतात. तर म्हणजे लॅपटॉप म्हणजे काय, नोटबुक म्हणजे काय, डेस्कटॉप संगणक म्हणजे काय, डेस्कटॉप संगणक आणि पोर्टेबल संगणक ह्यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपण जाणून घेऊया. आता पर्सनल कॉम्प्युटर म्हणजे वैयक्तिक संगणक ही किमतीने स्वस्त, टेबलावर मावणारे आणि पुरेसे वेगवान संगणक म्हणजे वैयक्तिक संगणक पर्सनल कॉम्प्युटर.
पर्सनल कॉम्प्युटरच्या प्रसाराने जगात क्रांती झाली किंवा घडवून आणली आहे. आधुनिक युगाला संगणकाचे युग जे म्हणतात ते यामुळेच. त्याला कारण वैयक्तिक संगणकाचा जगातील प्रचंड झालेला वापर. वैयक्तिक संगणक एकाच वेळी एकाच व्यक्तीला वापरता येतो. डेस्कटॉप संगणक, पोर्टेबल संगणक ही सर्व वैयक्तिक संगणकाची रूपे आहेत. तर संगणक म्हणजे डेस्कटॉप संगणक आणि पोर्टेबल संगणक यांचा फरक समजून घेऊया. डेस्कटॉप संगणक हे वजनाने किंचित जाड असतात, आकाराने मोठे असतात. हे शक्यतो विजेवरच ऑपरेट होतात. डेस्कटॉप संगणक हे एकाच जागेवर स्थिर ठेवावे लागतात. PC-XT, PC-80, सर्व्हर्स, वर्कस्टेशन ही सर्व डेस्कटॉप संगणकाची उदाहरणे आहेत. तर पोर्टेबल संगणक म्हणजे काय? तर पोर्टेबल संगणक ही वजनाने हलके असतात, आकाराने लहान असतात. हे बॅटरीवर सुद्धा ऑपरेट होतात. हे संगणक आपण आपल्यासोबत घेऊन कुठेही जाऊ शकतो. लॅपटॉप, पामटॉप, नोटबुक हे सर्व पोर्टेबल संगणक आहेत. Now we will get information about the first, second, third, fourth and the fifth generation of the computer. याचा अर्थ आपण संगणकाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या पिढीबद्दल माहिती जाणून घेऊया. म्हणजे कॉम्प्युटरचा जसजसा विकास होत गेला, त्याची निर्मिती झाल्यानंतर जसा विकास होत गेला त्यानुसार संगणकाची पिढी आपल्याला म्हणजे संगणकामध्ये होणारे बदल होत गेले. तर संगणकाची पहिली पिढी हिचा जो कालावधी होता तो 1946 ते 1959 इतका होता. त्याचे जे मुख्य भाग होते ते वॉल्व म्हणजे व्हॅक्यूम ट्यूब्स होत्या. पहिल्या पिढीचे जे वैशिष्ट्य होते तिचा अवाढव्य आकार, प्रचंड वीज खाऊन म्हणजे जास्त वीज लागत होती काम करणारे, खूप उष्णता निर्माण होत असे. तर आणखीन होती वैशिष्ट्ये, काम करण्याची गती खूप मंद होती आणि त्या पिढीतल्या कॉम्प्युटरचा वापर किंवा उपयोग फक्त गणना करण्यासाठीच होत होता. दुसऱ्या पिढीमध्ये म्हणजे 1959 ते 1965 त्याच्यामध्ये मुख्य जे भाग होते ते ट्रान्झिस्टर. त्याचे वैशिष्ट्य होते त्याचा आकार लहान झाला. दुसरा, वीज कमी खाऊ लागली. तिसरा, काम करण्याची गती सुधारली. तर चौथा होता, उद्योगधंद्यात वापर सुरू झाला. तिसऱ्या पिढीचं वैशिष्ट्य होतं आणि कालावधी होता 1965 ते 1973. त्याचे मुख्य भाग होते इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणजे
आयसीज. तर दुसऱ्या पिढीचे मुख्य भाग होते ट्रान्झिस्टर. तिसऱ्या पिढीमध्ये आयसीज वापरण्यात झाल्यामुळे त्याची वैशिष्ट्य होती संगणकाचा आकार व किंमत यात लक्षणीय घट झाली, म्हणजे लहान झाले, कमी झाले. डिस्प्ले युनिट आले त्याला. काम करण्याची गती लक्षणीय वाढली, म्हणजे स्पीड वाढली. तर लघु उद्योजकांच्या आवाक्यात संगणक आला. तो काळ किती होता? 1965 ते 1973. संगणकाची जी चौथी पिढी आली तिचा काळ होता 1973 ते आजपर्यंत, समजूया आजपर्यंत. त्याचा मुख्य भाग होता सुधारित आयसीज, म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट्स. त्याचा सुधारित भाग म्हणजेच मायक्रोप्रोसेसर चिप्स. त्याचे वैशिष्ट्य होती टेबलावर मावेल इतका आकार कमी झाला. व्यक्तिगत कामासाठी संगणकाचा वापर सुरू झाला. कामाची गती अतिप्रचंड झाली, किंमत खूप कमी झाली. तर त्याची पाचवी पिढी म्हणजे समजूया भविष्यकाळ. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सी. आजच्या आपण काळात पाहतोच आहे, सोफिया आहे नावाचा रोबोट्स आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सीवर काम करतो. त्याची वैशिष्ट्ये कशी आहेत? तर विचार करू शकणारा, कल्पनाशक्ती, बुद्धिमत्ता व निर्णय क्षमता असलेला, कामाची गती कल्पनेच्या पलीकडची असणारी. या होत्या संगणकाच्या पिढ्या. Now we will see about the three main parts of computer and what is CPU, that is Central Processing Unit. म्हणजे संगणकाचे तीन मुख्य भाग कोणते असतात आणि मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय. संगणकाचे मुख्य तीन भाग आहेत. सर्वात पहिला इनपुट डिव्हायसेस, जे संगणकाला माहिती पुरवितात. दुसरा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU, जे माहितीवर प्रक्रिया करतात. 3 आउटपुट डिव्हायसेस, जे प्रक्रिया केलेली माहिती ऑपरेटरला देतात. आता बघूया मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU म्हणजे काय. हा संगणकाचा खरा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मध्यवर्ती प्रक्रिया केंद्रालाच उद्देशून संगणक म्हणतात. इनपुट डिव्हायसेसकडून आलेली माहिती आणि संगणकाला पुरवलेल्या सूचना यांचा मेळ घालून प्रक्रिया करण्याचे जे कार्य CPU मध्ये चालते. थोडक्यात सांगायचे झाल्यास संगणकाचा मेंदूच म्हणजे CPU. मध्यवर्ती प्रक्रिया केंद्राचे मुख्य 3 उपकेंद्र असतात. म्हणजे CPU जो असतो त्याचे 3 डिफरंट पार्ट्स असतात, उपकेंद्रे असतात. सर्वात पहिला अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, दॅट इज कॉल्ड ALU, तर्कनियमन किंवा अंकगणिती केंद्र. दुसरा कंट्रोल युनिट CU, नियंत्रण केंद्र. 3 मेमरी युनिट MU, स्मृती संचयन केंद्र. तर CPU केंद्राची विविध कामं किंवा कार्य कोणते असतात? तर मध्यवर्ती केंद्रातील विविध उपकेंद्राचे नियंत्रण करणे व आज्ञा सूचना देऊन काम करून घेणे. आज्ञावलीप्रमाणे दिलेल्या माहितीवर
संस्करण करणे, आकडेमोडी आवश्यक असल्यास करून घेणे, माहिती इनपुट दिलेली असल्यास त्यावर प्रक्रिया करून घेणे, सर्व प्रक्रिया झाल्यानंतर समस्येचे उत्तर वा निष्कर्ष जाहीर करणे. ही सर्व कामे CPU अर्थात मध्यवर्ती केंद्राची असतात. आता आपण संगणकाच्या इनपुट साधनांबद्दल माहिती जाणून घेऊया. म्हणजे इनपुट डिव्हाइसेसबद्दल. म्हणजे ज्या साधनांद्वारे संगणकाला माहिती पुरवली जाते त्या साधनांना इनपुट डिव्हाइसेस म्हणतात. जसे की कीबोर्ड, कळफलक, माऊस, टचस्क्रीन. कीबोर्ड हा टाईपरायटरच्या बटनासारखा असतो. यावरील एक एक बटन दाबताच विशिष्ट संदेश मध्यवर्ती प्रक्रियेत म्हणजे CPUला जातो व तेथून आदेशानुसार योग्य ते अक्षर पडद्यावर दाखवले जाते. संगणकाच्या कीबोर्डवरील बटनाचे 3 प्रमुख भाग असतात. त्याच्यामध्ये असतात फंक्शन कीज, जनरल कीज म्हणजे वर्ड कीज आणि कर्सर कीज. माऊस. संगणकाच्या जवळ हे उपकरण ठेवलेले असते. ते बरेचसे उंदरासारखे दिसत असल्याने त्याचे नाव माऊस असे झालेले आहे. संगणक वेगवान असल्याने त्याला सूचनासुद्धा जलद गतीने देणे खूप वेळखाऊ असल्याने माऊसचा वापर खूप फायदेशीर ठरतो. टचस्क्रीन म्हणजेच आपण टचस्क्रीन म्हणूया. म्हणजे वरील दोन्ही म्हणजे माऊस आणि कीबोर्ड या दोन्ही साधनांचा वापर टाळून सरळ स्क्रीनवर बोट ठेवूनच संगणकाला आज्ञा करतात. ती आज्ञा आधुनिक काळात तर ह्या इनपुट साधनांचा खूप वापर होऊ लागला आहे. यात भाषानिहाय स्वातंत्र्य असल्याने वापर करणारा व्यक्ती आपल्याला हवे त्या भाषेत पर्याय निवडून संगणकाला आज्ञा देऊ शकतो. उदाहरणार्थ बँकांचे ATM, रेल्वे स्थानकावरील सूचना केंद्र यातील टच स्क्रीन. ही होती इनपुट डिव्हाइसेस. तर आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे आउटपुट साधने म्हणजे काय? ज्या साधनांद्वारे संगणक आपल्याला प्रक्रिया केलेली हवी ती माहिती प्रदान करतो त्या साधनांना संगणकाची आउटपुट साधने असे म्हणतात. परत एकदा टचस्क्रीन. आधी म्हटल्याप्रमाणे टचस्क्रीन हे सुद्धा इनपुट साधन तर आहेच पण आउटपुट साधने आहे. ती मागितलेली साहित्य किंवा माहिती स्क्रीनवर क्षणार्धात हजर करते. टचस्क्रीन हे आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार आहे. त्यामुळे संगणक अधिक युजर फ्रेंडली म्हणजेच उपयोगकर्त्याला सुलभ झालेले आहेत. दुसरे प्रिंटर्स. हवी ती माहिती संगणकाकडून छापील स्वरूपात हवी असल्यास प्रिंटरचा उपयोग केला जातो. पूर्वी इम्पॅक्ट प्रिंटरचा वापर केला जाई. 3. प्लॉटर्स. कागदावर रेखाकृती काढण्यासाठी प्लॉटरचा उपयोग करतात. प्लॉटरमध्ये पेनचा उपयोग करून रेषा काढल्या जातात म्हणून त्याला प्रिंटरपेक्षा वेगळे मानले जाते. प्रिंटरच्या तुलनेत प्लॉटर खर्चिक असतात. तर धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि DVD ई लर्निंगच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.